friends. Today we are going to learn 9th or 10th class. Very important topic, grammar. Gender of noun, नामाचे लिंग. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 9वी आणि 10वी इयत्तेला अतिशय महत्त्वाचा ग्रामरचा टॉपिक जेंडर ऑफ नाउन, नामाचे लिंग याविषयी अभ्यास करायचा आहे. जेंडर ऑफ नाउन, नामाचे लिंग. विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेमध्ये कोणत्या शब्दाचे लिंग काय असावे याचे काही ठराविक नियम नाहीत. पण इंग्रजी भाषेमध्ये कोणत्या शब्दाचे लिंग काय असावे याचे काही ठराविक नियम आहेत. मराठी भाषेत तसे नियम नाही आहेत, पण इंग्रजी भाषेमध्ये आहेत. उदाहरणार्थ, ती खुर्ची, तो टेबल. यामधील खुर्ची स्त्रीलिंगी आणि टेबल पुल्लिंगी का आहे हे विचारले तर मराठी भाषेमध्ये याचे उत्तर नाही. उत्तर द्यायचे झाले तर ते असे असेल: पूर्वीपासून लोक खुर्चीला ती म्हणतात आणि टेबलाला तो म्हणतात, म्हणून आम्हीही तसंच म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला काइंड्स ऑफ जेंडर, लिंगाचे प्रकार हे बघायचे आहे. देअर आर 4 काइंड्स ऑफ जेंडर इन इंग्लिश. लिंगाचे 4 प्रकार आहेत. पहिला आहे मस्क्युलाइन जेंडर म्हणजेच पुल्लिंगी. दुसरा आहे फेमिनाइन जेंडर म्हणजे स्त्रीलिंगी. तिसरा आहे न्यूटर जेंडर म्हणजेच नपुसकलिंगी. आणि चौथा आहे कॉमन जेंडर म्हणजे सामायिक लिंग किंवा सामान्य लिंग. असे लिंगाचे 4 प्रकार आहेत. आता आपण पुढे एक एक प्रकाराची व्याख्या, उदाहरण आणि माहिती जाणून घेऊया. पहिला प्रकार बघू आपण, मस्क्युलाइन जेंडर म्हणजेच पुल्लिंगी. खाली त्याची व्याख्या दिलेली आहे. सर्व पुरुष जातीच्या नामांना पुल्लिंगी नामे म्हणजेच मस्क्युलाइन जेंडर असं म्हणतात. तर याच्यामध्ये सर्व पुरुष जाती समावेश होत असतो. तर त्याच्यामध्ये मेल्स येत असतात म्हणजे पुरुष येत असतात. उदाहरणार्थ, अक्षय, सलमान, राहुल, दगडू इत्यादी. तर सर्व हे पुरुष आहेत. तर ते मस्क्युलाइन जेंडर म्हणजे पुल्लिंगी याच्यामध्ये येत असतात. दुसरा प्रकार आहे फेमिनाइन जेंडर म्हणजे स्त्रीलिंगी. त्याची व्याख्या बघू. सर्व स्त्री जातीच्या नामांना स्त्रीलिंगी म्हणजेच फेमिनाइन नामे असं म्हणतात. त्याच्यामध्ये फिमेल येत असतात म्हणजे स्त्री जातीचा त्याच्यामध्ये समावेश होत असतो. उदाहरणार्थ, प्रियंका, राणी, शांता, रवीना, टायग्रेस, लॉयनेस एटसेट्रा. तिसरा प्रकार आहे न्यूटर नपुसकलिंगी आणि चौथा आहे कॉमन जेंडर सामायिक लिंगी. आता न्यूटर जेंडर म्हणजे काय? सर्व निर्जीव वस्तू नपुसकलिंगी आहेत. ज्या निर्जीव वस्तू आहेत त्या नपुसकलिंगी. उदाहरणार्थ, पेन, टेबल, बॉल, हाऊस एटसेट्रा. कॉमन जेंडर सामायिक लिंग. जिथे आपल्याला शब्दावरून लिंग कळत नाही त्या शब्दाचे लिंग कॉमन असते. तर आपण याच्यामध्ये बघू आता उदाहरण. आय एम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे. वरील वाक्यात डॉक्टर स्त्री आहे का पुरुष आहे हे कळत नाही. डॉक्टर म्हटलं की त्याच्यामध्ये स्त्री आहे डॉक्टर की पुरुष आहे आपल्याला कळत नाही. तर ते कॉमन जेंडरमध्ये येतं. म्हणजेच डॉक्टर स्त्रीही असू शकते किंवा पुरुषही असू शकतो. तसंच दुसरे उदाहरण बघू आपण. टीचर, टीचरमध्ये शिक्षक टीचर आहे, स्त्री टीचर आहे की पुरुष टीचर आहे तर ते समजत नाही. तर टीचर तर ते कॉमन जेंडर. तसंच ॲडव्होकेट म्हणजे वकील, मिनिस्टर एटसेट्रा. काही कॉमन जेंडरची उदाहरणं. आता याच्यापुढे आपण कॉमन जेंडरची उदाहरणं बघायची आहेत. पेरेंट्स म्हणजे पालक, आईवडील येतात. चाइल्ड म्हणजे मुलं, छोटी मुलं. सर्वंट नोकर कॉमन जेंडर. थीप चोर कॉमन जेंडर. इन्फॅन्ट म्हणजे अर्भक छोटं बाळक, अर्भक. पर्सन व्यक्ती, बेबी छोटं बाळ. मोनार्च राजा. फ्रेंड मित्र,
प्युपिल विद्यार्थी, रिलेशन संबंध, एनिमी शत्रू, ऑर्फॅन अनाथ, स्टुडंट विद्यार्थी, नेबर शेजारी, कझिन चुलत भाऊ किंवा बहीण. तर याच्यामध्ये स्त्री जातीचा पण पुरुष जातीचा पण समावेश होत असतो, पण त्यांचा वेगळा काही अर्थ निघत नाही. तर हे सगळे कॉमन जेंडरमध्ये येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे काहीतरी महत्त्वाचं दिलेलं आहे. पहिलं बघू. आपण पाहिले की निर्जीव वस्तू या न्यूटर जेंडरच्या असतात, पण कधीकधी निर्जीव वस्तूंना सुद्धा पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी मानण्यात येते. ज्या निर्जीव वस्तू आहेत तर त्यांना पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगीसुद्धा मानण्यात येत असतं. जेव्हा निर्जीव वस्तू या सजीव आहेत असे समजून त्यांचे वर्णन केले जाते, तेव्हा आपण त्याला पुरुष मेल किंवा स्त्री फिमेल असे मानतो. पहिलं बघू आपण. शक्ती स्ट्रेंथ आणि हिंसा व्हायोलन्स यांचे प्रतीक असणाऱ्या वस्तू पुल्लिंगी आहेत असे मानण्यात येते. तर त्याचं उदाहरण द सन, समर, विंटर, टाईम, डेथ एटसेट्रा. दुसरं आहे सौंदर्य कोमलपणा आणि मोहकता यांचे प्रतीक असणाऱ्या वस्तू स्त्रीलिंगी आहेत असे मानण्यात येते. द मून, द अर्थ, स्प्रिंग, ऑटम, नेचर, लिबर्टी, जस्टिस, मर्सी, पीस, होप, चॅरिटी एटसेट्रा. पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे बनवण्याचे प्रकार. नामाचे स्त्रीलिंगी रूप बनविण्याचे विविध प्रकार आहेत. तर प्रकार 1. पुल्लिंगी नामाच्या शेवटी ESS वापरून. आता पुल्लिंगी नाम असेल तर त्याच्या शेवटी ESS वापरायचं आहे. मस्क्युलिन, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, फेमिनाईन. ऑथर, ऑथरेस त्याला ESS लावायचं आहे. ऑथर म्हणजे लेखक, ऑथरेस म्हणजे लेखिका. लॉयन म्हणजे सिंह, लॉयनेस सिंहीण. मॅनेजर, मॅनेजरेस त्याला ESS लावायचं आहे. ज्यूज, होस्ट, होस्टेस, हेअर, हेअरेस, जायंट, जायंटेस, काउंट, काउंटेस, बॅरन, बॅरनेस एटसेट्रा. आता आपण प्रकार 2 बघू. लिंग परिवर्तन करताना काही पुल्लिंगी सामान्य नामांना ESS प्रत्यय म्हणजे सफिक्स जोडून स्त्रीलिंगी नामे तयार होतात. तर ती खालीलप्रमाणे. मस्क्युलाईन पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी फेमिनाईन. ॲक्टर, ॲक्ट्रेस तर त्याला ESS लावलेला आहे. शेफर्ड, शेफर्डेस, प्रॉफेट, प्रॉफिटेस. प्रिस्ट म्हणजे संत, प्रिस्टेस त्याला ESS लागलेला आहे. अशा प्रकारे. पोएट, पोएटेस. पीर दोस्त किंवा सहकारी, पियरेस. पॅट्रन म्हणजे रक्षक, पॅट्रोनेस. मेयर महापौर, मेयरनेस. कंडक्टर, कंडक्ट्रेस. बेनिफॅक्टर मदत करणारा, बेनिफॅक्ट्रेस एटसेट्रा. प्रकार 3 बघू आपण. 2 शब्दांमधून बनलेल्या पुल्लिंगी नामाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शब्दात बदल करून. 2 शब्दांनी पुल्लिंगी नाम त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या शब्दात बदल करून आपल्याला करायचं आहे. मस्क्युलिन पुल्लिंगी, स्त्रीलिंगी फेमिनाईन. पहिले मॅन सर्वंट तर तिकडं मेड सर्वंट. मॅन सर्वंट म्हणजे जो माणूस नोकर आहे, तिकडं मेड सर्वंट म्हणजे बाई नोकर आहे. वॉशरमॅन धोबी, वॉशरवुमन धोबीन. बक रॅबिट, डो रॅबिट. ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ. ही बियर नर अस्वल, शी बियर मादी अस्वल. बुल काल्फ नर वासरू, काऊ काल्फ मादी वासरू. जॅक ॲस नर गाढव, जेनी ॲस मादी गाढव. हेडमास्टर, हेडमिस्ट्रेस. मिल्कमॅन, मिल्कमेड. पोस्टरमॅन, पोस्टमास्टर, पोस्ट मिस्ट्रेस. पिकॉक, पिहेन. लँडलॉर्ड घरमालक, लँडलेडी घरमालकीन.
फादर इन लॉ म्हणजे सासरा, मदर इन लॉ सासू. नेक्स्ट स्टेप फादर सावत्र वडील, स्टेप मदर सावत्र आई. ही गोट म्हणजे आपण त्याला बोकड्या म्हणू. शी गोट म्हणजे बकरी. कॉक स्पॅरो, हेन स्पॅरो. डॉग उल्फ, बीच उल्फ म्हणजे कुत्रा कुत्री. स्टेप ब्रदर, स्टेप सिस्टर सावत्र भाऊ सावत्र बहीण. ग्रँडसन, ग्रँडडॉटर. चौथा प्रकार बघू आपण. पुल्लिंगी शब्द आणि स्त्रीलिंगी शब्द पूर्ण वेगवेगळे असतात. मस्क्युलिन म्हणजे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी म्हणजे फेमिनाईन. हजबंड, वाईफ. किंग, क्वीन. मॅन, वुमन. सन, डॉटर. नेफ्यू, नीस. अंकल, आंट. बुल और फॉक्स बैल, तिकडं काऊ. बुलक, हेफेअर. बक, नरकाडवीट, डोव. ब्रदर, सिस्टर. बॉय, गर्ल. मेल, फिमेल. बॅचलर, मेड स्पिन्स्टर. मस्क्युलिन, फेमिनाईन. कॉक, हेन. जेंडर, एक प्रकारचा पक्षी. गूस, फादर, मदर. अर्ल म्हणजे सरदार. काउंटेस, सरदारनी. ड्रोन, नर मधमाशी. बी, मादी मधमाशी. ड्रॅक, नर बदक. डक, मादी बदक. डॉग, बीच, कुत्री. कोल्ट, घोडीचे नरशिंगरू. फिली, मादी शिंगरू. हिरो, हिरोईन. फॉक्स, विक्सेन. सिग्नोर, इटालियन मनुष्य. सिग्नोरा. सुलतान, सुलताना. सीझार, सीझारीना. स्पॅरो, स्पॅरो. कॉक, हेन, एटसेट्रा. Now friends, I hope you understand all the topic of gender of noun. विद्यार्थी मित्रांनो, आशा करते की तुम्हाला नामाचे लिंग याविषयी पूर्ण माहिती मिळालेली असेल. तर तुम्ही ही सगळी जी जेंडर ऑफ नाउन्स आहे तर ती पाठ करायची आहेत. कारण परीक्षेमध्ये याच्यावरती 3 मार्काचा प्रश्न विचारला जात असतो. म्हणून तुम्ही सगळ्या प्रकारचे जे जेंडर ऑफ नाऊन आहे तर ते पाठ करून घ्यायचे आहेत आणि स्वाध्याय आपल्या वहीत करून टाकायचा आहे. स्वाध्याय म्हणजे पूर्ण जेंडर ऑफ नाऊन हे जे ग्रामर आहे तर ते तुम्ही वहीत लिहून टाकायचं आहे. थँक्यू.